नमस्कार मित्रांनो, आता आपण बघितलं दोन्ही कंपनीच्या मालकाने आपल्याला सांगितलं का या मशीनपासून हायड्रोजन बनतो आणि तो आपण फ्यूल म्हणून पण वापर करू शकतो. गाडीमध्ये, डंपरमध्ये, JCBमध्ये, जनरेटरमध्ये सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या. पण आपण महाराष्ट्रातले आहोत आणि महाराष्ट्रातील लोक कधीच भरोसा ठेवत नाही. तर मी आता असं ठरवलं आहे का खरंच या मशीनमधून हायड्रोजन बनतो का आणि याची टेस्ट घेऊन बघणार आहे. कारण मी असं ऐकलं आहे हायड्रोजनवरती कार पण चालणार आहे, गाडी पण चालणार आहे. नितीन गडकरी पण सांगितलं आणि असं पण ऐकलं का हायड्रोजनपासून बॉम्ब पण बनतो. तर खरं एवढं पॉवरफुल हायड्रोजन असतो का? आणि आता मी माझ्या स्वतःच्या हाताने या हायड्रोजनची टेस्ट घेणार आहे. तर आता हा बघा हा पाईप बघून घ्या तुम्ही. हा पूर्ण या मशीनमधूनच इथून निघलेला आहे. परत तिकडे गेल्यावरती तुम्ही दाखवू नका का हा पाईप दिसतोय. हा पाईप पूर्ण मशीनचा आहे. आता अब्दुल सर मशीन चालू करा. आता आपण बघतोय मशीन चालू राहिलं. इथं गॅस पण आपल्याला दिसतोय. आता आपण बघा पहिली नळी याच मशीनची आहे, इथून चालू केलेली. आता आपण या ठिकाणी मशीन स्टार्ट करणार आहोत. सर अब्दुल सर मशीन चालू करा. मशीन चालू झालंय. आता गॅस पण तुम्हाला चालू दिसेल. इथं गॅस येतोय, बुडबुडे येत आहे म्हणजे गॅस येतोय. आता ही नळी आपण इकडं त्याची टेस्ट घेणार आहे. कारण फक्त हवा फुकल्याने पण पाण्यातून बुडबुडे येतात. पण आपण खात्री करून घेऊ तर खरंच असं होतं का. तर हे शॅम्पू घेतलेलं पाणी आहे. हे बघा याच्यामध्ये बुडबुडे येतात. पण आपण महाराष्ट्रातले लोक आहोत. फक्त शॅम्पूमध्ये हवा फुकली तरी बुडबुडे येऊ शकतात. पण जर याच्यामध्ये खरंच हायड्रोजन गॅस येतोय का, तर हायड्रोजन गॅस ओळखायचा कसं. तर मित्रांनो, हायड्रोजन गॅस हा सगळ्यात जास्त स्फोटक इंधन आहे आणि ते पेट घेतला पाहिजे त्यांनी, तरच तो हायड्रोजन गॅस आहे. बस आता इतके बुडबुडे आले म्हणजे त्या मशीनमधून हायड्रोजन गॅस येतोय, बरोबर. आता आपण हा पाईप काढून घेतला आणि आता आपण काडी लावून हायड्रोजन गॅस पेटतो का हे बघणार आहोत. और मेरे तो बुंग हो गए यार कान.